नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द आर्ट ऑफ इंग्लिश वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आता आपण आजपासून ग्रामरचा बेसिक पार्ट चालू केलेला आहे. तर ग्रामरच्या बेसिक पार्टपासून आपण सुरुवात करणार आहोत. तर आपल्याला सगळ्याला जे नवीन नवीन व्हिडिओ येतील, जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा. तर बेसिकमध्ये आपण आज काय घेणार आहोत? वर्ड म्हणजे काय? शब्द. आपण काय करतो? शब्दापासूनच, आपलं वर्डपासूनच शब्द तयार होतो. जसं की ABCD पासून एखादी वर्ड तयार होतो किंवा क का की की आ ई पासून शब्द तयार होतो. तर आपण शब्दापासून डेफिनेशन पाहणार आहोत. तर शब्द म्हणजे काय? तर अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहास शब्द असे म्हणतात. म्हणजे जर समजा अक्षरांचा अर्थपूर्ण समूहच नसेल, म्हणजे अक्षरांचा समूह आहे पण ते अर्थपूर्ण नसेल, तर त्याला काय अर्थ असतो का? काहीच अर्थ नसतो. म्हणून काय म्हणजे डेफिनेशन म्हणजे अक्षरांच्या अर्थपूर्ण शब्दसमूहास शब्द असे म्हणतात. तर इंग्लिशमध्ये डेफिनेशन काय? अ ग्रुप ऑफ लेटर्स हॅव्हिंग परफेक्ट मिनिंग इज कॉल्ड वर्ड. काय? अ ग्रुप ऑफ लेटर्स हॅव्हिंग परफेक्ट मिनिंग इज कॉल्ड वर्ड. म्हणजे शब्दांच्या अर्थपूर्ण समूहास, अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहास शब्द असे म्हणतात. तर काय होते? अक्षरापासून शब्द बनतोय आणि शब्दापासून काय बनतंय? वाक्य. तर आपण वाक्याचे डेफिनेशन बघू. शब्दांच्या अर्थपूर्ण समूहास वाक्य असे म्हणतात. कसं आपण बघितलं, अक्षरापासून शब्द बनतंय आणि शब्दापासून वाक्य तयार होतं. तर शब्दांच्या अर्थपूर्ण समूहास वाक्य असे म्हणतात. तर त्याची इंग्लिशमध्ये डेफिनेशन काय? अ ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग परफेक्ट मिनिंग. प्रत्येकदा काय म्हणतात? परफेक्ट मिनिंग म्हणजे शब्दांच्या अर्थपूर्ण समूहास वाक्य असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण काय बघितलं? वर्ड पाहिलं. वर्डमध्ये काय पाहिलं? लेटर्स आणि वर्डची डेफिनेशन. लेटर्सपासून काय तयार होतं? वर्ड. आणि वर्डपासून तयार काय होतं? सेंटेन्स. पण त्याच्यामध्ये काय आपण पाहिलं? परफेक्ट मिनिंग म्हणजे त्याचा अर्थपूर्ण समूह असेल तर शब्द तयार होतो. तर त्यानंतर आपण काय पाहणार आहोत? सेकंड पार्ट, पर्सनल प्रोनाऊन, व्यक्तिवाचक सर्वनामे. व्यक्तिवाचक सर्वनामे किती आहेत? आपण किती पार्टमध्ये पडतात? 3. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. किती? 3 पर्सन आहेत. तर त्याच्यामध्ये 2 टाईप कोणते आहेत? सिंग्युलर आणि प्ल्युरल. सिंग्युलर म्हणजे काय? एकवचनी आणि प्ल्युरल म्हणजे काय? अनेकवचनी. तर आपण काय करणार? पर्सनमध्ये फर्स्ट पर्सन सिंग्युलर काय आहे? आय म्हणजे मी. त्याच्यामध्येच काय नंतर वी म्हणजे आम्ही. तर सेकंड पर्सनमध्ये काय येतं? सिंग्युलर यू दोन्ही सेम आहेत. आणि सेकंड पर्सनमध्ये प्ल्युरल यू म्हणजे तुम्ही. सेकंड पर्सनचं सिंग्युलर यू म्हणजे तू येते एका व्यक्तीसाठी, आणि प्ल्युरलमध्ये काय येतं? यू म्हणजे तुम्ही म्हणजे अनेक व्यक्तींसाठी हे यू वापरलं जातं आहे, सेकंड यू. तर थर्ड पर्सन, आपण थर्ड पर्सनमध्ये काय आहे? सिंग्युलरमध्ये ही, शी, इट, ते, त्या, ती, तो, ती, ते. तर थर्ड पर्सन प्ल्युरलमध्ये काय येते आपल्याला? दे म्हणजे काय आलं? अनेकवचनी, ते, त्या, ती. जसं की आपण थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये पाहिलो, ही, शी, इट, तो, ती, ते येते. तसंच थर्ड पर्सन प्ल्युरलमध्ये काय ते? ते, त्या, ती. तर लक्षात ठेवायसारखी गोष्ट काय मित्रांनो? बघा, पर्सन किती पर्सन आहेत? फर्स्ट, सेकंड, थर्ड, 3 पर्सन आहेत. आणि टाईप किती आहेत? 2. कोणते? सिंग्युलर आणि प्ल्युरल. त्यानुसार आपल्याला लक्षात ठेवायचे, सोपं जाते. फर्स्ट पर्सनमध्ये आय, वी. सेकंड पर्सनमध्ये यू मध्ये सेम आहेत 2 यू, पण जे सिंग्युलरसाठी असते ते फर्स्ट यू म्हणजे तू, आणि प्ल्युरलसाठी जे राहते यू ते तुम्ही. आणि थर्ड पर्सनमध्ये काय आहे? सिंग्युलर ही, शी, इट. 3च गोष्टी आहेत. कोणते? ही, शी, इट. आणि थर्ड पर्सन प्ल्युरलमध्ये काय ते? ते, त्या, ती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता हेच व्हिडिओ असं कंटिन्यू पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्हाला ग्रामर बेसिकचं आवडत असेल तर तुम्ही काय करा? चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करून ठेवा. म्हणजे मी जसे नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईन तसं तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत जाईल. थँक्यू.